उत्तमत्यायाति देवा शरणानन्यगती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी तुका मनेन मनत्यासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव देयं सदा परिभवनमिष्टदुःखं तीर्थास्पदं शिवविरञ्जनतं शरण्यं प्रत्याद्यं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं योऽन्तः प्रविश्य मम वातिं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यशक्तिरस्वदाम्ना अन्यांश्चास्त्रचरणं श्रवणत्वगादीन् प्राणान्नं भगवते पुरुषार्थं पालरंगाकर प्रथमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते केवळ श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तेरा दिले नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता वंदरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळमृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत जिव्हे सदैवं भज सुंदरानि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव याते मम देहि जिह्वे समागते दंद्रधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वा मृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति विठला नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी शुभा समर्पित करण्याकरता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्व गुरुजन सर्वांच्या समवेत जो कीर्तनासाठी अभंग म्हणून दाखवला अभंग जगतबंधने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे अभंगाचे 4 चरण आहेत या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतायत आणि संतांचं वर्णन करत असताना त्यांच्या काही लक्षणं सांगतायत आणि अशा लक्षणांनी संपन्न असलेली जी महात्मा मंडळी संत मंडळी अशा महात्मांना अशा सज्जनांना मी नमन करतो आणि त्यांना नमन केल्याने मला पुण्य प्राप्त होईल आणि तुम्हालाही पुण्य प्राप्त होईल अशा प्रकारचा संदेश उपदेश करतायत विठ्ठला विठ्ठला या गावातील श्री हरिभक्तपराय प्रभाकर दोदू कुलकर्णी यांचे लहान बंधू ऐका ना मला सर्व माहिती पुन्हा एकदा ऐका श्री हरिभक्तपरायण प्रभाकर दोदू कुलकर्णी यांचे लहान बंधू श्री पंडित दोदू कुलकर्णी यांना आज 11 दिवस होत आहेत की नाही का 12 दिवस होत आहेत उद्या 13 आणि त्या 13व्याच्या निमित्ताने आमचे श्री वैकुंठवासी पंडित दोदू कुलकर्णी यांच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे त्यांचे श्री ज्येष्ठ बंधू प्रभाकरजी तथा यमंत नरेंद्र पंडित कुलकर्णी हे दोन्ही सुपुत्र आणि तिसरे आपले मयूर प्रभाकर कुलकर्णी हे पुतणे समस्त कुंभारे गाव या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि परिसरातनं सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी प्रस्तुत आहे अभंग या निमित्ताने बरेचसे कीर्तनकार घेतात यादसाठी गेला शेवट होतो भला क्षणोक्षणी हाची पण मग तुम्ही असं म्हणत असाल तुम्ही हा अभंग का घेतला या अभंगात
पूर्ण पंडितजी बसतात. विठाला 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 आणि हे मी दोबड सांगणार नाही, माझा अनुभव आहे. ते नुसते ब्राह्मण नव्हते, ते वारकरी ब्राह्मण होते. काही नुसते ब्राह्मण असतात, वारकरी नसतात. काही वारकरी असतात पण ब्राह्मण नसतात. काही ब्राह्मणही नसतात. आणि पण आमचे पंडितजी कसे होते? वारकरी होते. आणि नुसते वारकरी ब्राह्मण असणं वेगळंय. पंडित नावासारखे होते. काही नावाचे पंडित असतात आणि अजिबात अक्कल नसते. पण यांच्या व्यवहाराच्या बाबतीत एवढी पारदर्शकता होती. मी जवळून त्यांना बघितलेले. टाइमावर लग्न लागलं तरच ते त्यांचा प्रसन्न चेहरा असायचा. जर टाइमाच्या बाहेर गेलं तर ते म्हणायचे हे लग्न लावून फायदा नाही. असा निरपेक्ष ब्राह्मण भेटत नाही. असे निरपेक्ष लोक नाहीयेत. आणि म्हणून पुन्हा आपल्या गावात जो 12 वर्षाचा कालावधी आपण जो सप्ताह केला, त्या सप्ताहामध्ये दर वर्षाला टाळकरी म्हणून ते उभे राहायचे. म्हणून असे जे सर्व काही सद्गुण पंडितजींमध्ये होते ते या अभंगात दिसत आहेत. आणि पंडितजींच्या बाबतीत असं काही बोलायची गरजच नाही. याजसाठी केला त्यांचा गोड झाला. आज तर असा दिवस आहे की आज सर्व पित्र जेवायला येतात आणि या निमित्ताने त्यांचं आज जेवणही झालं. म्हणजे त्यांच्या पूर्वजांना बोलवण्याची गरज नाही. त्यांच्या 13व्याच्या निमित्ताने 12व्याच्या दिवशी ते जेवायला आले. कोण आणि कोणत्या ब्राह्मणाला विचारायला जाण्याची गरज नाही, कारण सर्व ब्राह्मण इथं जेवायला आले. म्हणजे हे वारकरी ब्राह्मण व्यक्तिमत्व. म्हणून त्यांच्या बाबतीत 2 मिनिटानंतर ते देह सोडणार आहेत, त्या आधी सुद्धा 2 शब्द गोड बोलले. ज्येष्ठ सुपुत्र कुठे हेमंत बसलेले, ते मला बोललेत की महाराज 2 मिनिटा आधी सुद्धा व्यवस्थित बोललेत. आणि पहा तुम्ही कसा सहयोग असतो, कसा जिव्हाळा असतो. माझ्या नरेंद्रने पिताजी गेल्यानंतर स्वतः फोन लावला की माझे पिताजी गेले. महाराज हे एवढं जमत नाही टाइमावर. आणि आपण असा विचार केला की कीर्तन आपण दारावर जाण्यापेक्षा कीर्तन केलेलं बरं. नाही तर काही लोक म्हणत असतील महाराजले कीर्तननी तारीख नाही होणार. तुम्हाला तर माहिती मी कधीतरी कीर्तनाला येत असतो, म्हणून मला तारीख नव्हती असं नाही. आणि पहा तुम्ही कसं जिव्हाळा. आज माझं जेवण भैया बोकडे. कुठे जेवण? कुठे? भैया बोकडे. कीर्तन कोणी आयोजित केलं? परिवाराने नाही, गावाने आयोजित केलं. याच्यापेक्षा पंडितींचं वागणं चांगलं याच्यात हे उत्तर काय? समजलं का तुम्हाला? घरचे सुद्धा काही लोकांच्या बाबतीत बोलत असतात मरी गे ना ते काहीच नाही करत. शब्द काय बोलतात? मरी गे ना ते. उलट घरातली गावातली उपाधी शांत झाली. पण अशा व्यक्तीच्या बाबतीत गाव जर आयोजन करत असेल आणि पुन्हा म्हातारे लोक आयोजन करत नाहीत, गावातले तरुण लोक जर आयोजन करत असतील, तर पंडितजी हे त्यांच्या वयाच्या जे समकालीन आहेत त्यांच्याशी सुद्धा गोड वागलेत. आणि त्यांच्या नंतर येणारी जी पिढी त्यांच्यासाठी सुद्धा गोड वागलेत. आणि नुसतं तेच गोड वागलेत असं नाही, त्यांच्या लेकराला सुद्धा नुसता ब्राह्मण नाही ठेवलं, त्या लेकराला सुद्धा वारकरी ब्राह्मण बनवले. आणि म्हणून हे जे सर्व लक्षण आहे महाराज, मृत्यू तर प्रत्येकाला येतो, पण सर्वांना गोड मृत्यू होता असं नाही. बऱ्याचशा लोकांना मृत्यूची अपेक्षा नसते. आता मी पण धोंडाप्पाला सांगितलं कसं काय जगायचं, 200 वर्ष जगायला पाहिजे म्हणजे का मग खावा प्यावर करता काय शब्द वापरला ते? मस्त जीवन आहे म्हणे, किती वर्ष जगायला पाहिजे? 200 वर्ष जगण्याचा विचार करू नका. मृत्यू गोड करण्याचा जो माणूस विचार करतो ना, त्या माणसाला जगणं समजतं आणि तो माणूस जगतो. विठाला विठाला विठाला. संजू भाऊंना सुद्धा बोललो, संजू भाऊ आपले कदम बांधले, त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या नातवाचं लग्न पाहणार की नाही मला वाटत नाही. नाही म्हणे बाबा मी जगणार म्हणे 85 वर्ष. काय मला विषय काय मांडायचा आहे? 63 वर्ष जगलेत पण स्वाभिमानाने जगलेत. 63 वर्ष जगलेत पण सर्वांच्या मध्ये जगलेत. 63 वर्ष जगलेत पण गोड जगलेत. आणि 63 वर्ष जगून देवाचं बनून जगलेत. आणि 63 वर्ष जगले पण देवाचे बनून गेले. विठाला विठाला. आणि चांगल्या लोकांना जास्त आयुष्य देत नाही देव. जे गेले पाहिजे त्यांच्यासाठी भरपूर आहे. मी बोलतो ते समजतं. जे गेले पाहिजे असं लोकांना वाटतं ते जात नाही. आणि जे राहावेत असं ज्यांना वाटतं ते गेल्याशिवाय राहत नाही. कारण जे राहावेत असं ज्यांना वाटतं ना आणि ज्यांच्यासाठी वाटतं ना, त्यांची ती तयारी चालू असते.
आणि जे जावेत असं लोकांना वाटतं, पण ते जात नाहीत, त्यांची ती तयारी नसते. तुम्ही किती गोड गोड पोरं, वा वा, माडकरी पोरण, थोडा छोट्या वयात. काय नाव? मयूर. तुझं नाव काय? याच नावचं रंजन. वा वा वा. काहींना मरावंच वाटत नाही, पण मरावं लागतं. शनी मांडरकर, सैताड. काहींना मरावं लागतं का मरावं वाटतं? तुम्ही आलाण्याचे आहेत का, सैताड्याचे आहेत का, रनाड्याचे आहेत का, शनी मांडरचे आहेत का, बलवंचे? अजून मला सापडलं नाही. पण ते तुम्ही 4-5 भाऊ असल्यामुळे गाव वाटून घेतलेत, म्हणून कोणत्याच गावचे वाटत नाही. हे सुद्धा दत्ताने गावाण्याचे गावाने. बरोबर. तुमचं नाव मयूर का? महेश. तुम्ही पण पुतणेच का? असं. मरावं चांगलं का जगावं चांगलं? बया दादा, जगणं या मृत्यू लोकांमध्ये सोपं आहे का मरणं सोपं आहे? गोसावी, गुरु बाबा, या मृत्यू लोकांमध्ये जगणं सोपं आहे का मरणं सोपं आहे? जगणं सोपं आहे मला नाही वाटत. तुम्ही जावं येत का, त्याच्यामुळे एवढे वजनदार आहेत. मृत्यू लोकांमध्ये मरणं सोपं आहे, जगणं कठीण आहे. ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना। जिसमें मरना तो मरना है, जिसमें मरना तो मरना है, जीना भी है मरना है. ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना। जिसमें मरना तो मरना है, जिसमें मरना तो मरना है, जीना भी है मरना, ऐसी दुनिया से. गुजर भाई, इथं जगणं सोपं आहे का मरणं? पिऊन घेतलं गेलं. ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी. आज किसी का हुआ सुधरना, कल को हुआ बिगड़ना. आज किसी का हुआ सुधरना, कल को हुआ बिगड़ना. यही क्रम है चलता रहता, चढ़ना और उतरना. ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से. वाह पोरी. माता पिता पुत्र पत्नी का व्यर्थ भरोसा करना. किती पेटी वाजवली तरी तुमच्या सोबत तुमची धर्मपत्नी वर येणार नाही. माता पिता पुत्र पत्नी का व्यर्थ भरोसा करना. कोई नहीं किसी का, कोई नहीं किसी का, जैसा करना वैसा भरना. ऐसी दुनिया से. तुम्ही माझ्यासोबत नाही म्हणणार? म्हणायचंय मरायचंय का जगायचं? बघ काही करू नका, पण व्यवस्थित करा. ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना। किती कठीण आहे. ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना, ऐसी दुनिया से क्या करना। जिसमें मरना तो मरना है, जिसमें मरना तो मरना है, जीना भी है मरना.
कठिन है व्यर्थ मोह भ्रम शोक सिंधु से तरना, लेकिन तो मन भ्रमर श्याम पद पंकज नौका बीच विचरना। ही दुनिया किती कठीण आहे। म्हणून महाराज आपले पंडितजींनी जीवन जगत असताना सुद्धा गोड जगलेत आणि मृत्यू सुद्धा त्यांना पितृपक्षात आला। लोकांना वाटतं भाद्रपद महिन्यात जाऊ नये, पितृपक्षात जाऊ नये, पण मला तरी वाटतं पितृपक्षात गेलेल्या माणसाला कोणी पित्र नाही जरी घातले तरी दुसऱ्याचे पित्र का होईना ते सोबत घेऊन येतात, बरं का ब्राह्मण दादा। पितृपक्षात जाणारा चांगला नसतो असं लोकांना वाटतं, पण मला तरी वाटतं त्याच्या इतका शुभ मृत्यू कोणाचा लागल्यास अजून कुठेतरी ब्राह्मण देवतांकडे अजून ब्राह्मणांमध्ये पण काही बुद्धिमान असतात, पण पितृपक्ष हा अत्यंत उत्तम पक्ष मानला गेला आहे। सर्वच आपले पूर्वज कधी येतात पण कावळा बनून नाही येत बरं ते। काही लोक कावड्याला खाऊ घालतात पण जिवंत मायबापाला खाऊ घालत नाही। वा वा, म्हातारे जोरात टाळी वाजवली, नक्कीच आजूबाजूला कुठेतरी झाला असेल काहीतरी। हा अनुभव आहे, ज्या अर्थी जोरात टाळी आली ना त्या अर्थी आजूबाजूचा अनुभव। म्हणून माझा हे जे नरेंद्र आहे, नरेंद्र त्या लेकराने त्याच्या आई वडिलांची मनोभावी सेवा केली। ज्येष्ठ लेकराला मी आज पहिल्यांदा पाहिलं, मी त्याच लेकराला प्रश्न केला हेमंतला की मला माहिती नव्हतं पंडितजींना 2 मुलं होते, 2 मुले आहेत मला माहिती, या दोन्ही आहेत ना? हा, एक बापमुखी आणि एक मायमुखी। मायमुखी हुशार आहे पण बापमुखी जास्त श्रीमंत आहे असं वाटतं मला, पण दोन्ही एक हे लेकरू माहिती। आणि पहा तुम्ही, पत्र्याचं जरी घर असलं, जमीन जरी नसली तरी देखील माझ्या नरेंद्राचा जर विवाह झालेला असेल तर वर्तमान काळामध्ये 15 एकर जमीन असलेला ब्राह्मण भिक्षुकी जरी करत असेल तरी मुलगी भेटत नाही, परंतु माझ्या नरेंद्राचा विवाह झालाय, सुंदर संसार करताय, त्या म्हणजे हे पंडितजींचं वागणं आहे। तर आज गुजर समाज, ब्राह्मण समाज, आई उभी गेली ना समाज, समजलं तुम्हाला? गाव मा जो राही गया तो राही गया। पाटील समाज का असे ना, राजपूत समाज का असे ना, जो गाव मा राही गया, समजलं तुम्हाला? मग राही गया का मग या आश्रम वर गया, समजलं तुम्हाला? खरे माझी भाषा कळते तुम्हाला? म्हणून मृत्यू हा गोड करणारा एक वर्ग आहे, एक जीवन गोड जगणारा वर्ग आहे। पण मला वाटतं जीवन गोड जगण्याचा प्रयत्न करणारी माणसं यांना मी सामान्य समजेल, पण मृत्यू गोड करण्याचा प्रयत्न करणारी माणसं यांना मी उत्तम मानेल। सर्वात सुंदर जीवन रावणाचं सुद्धा होतं, सर्वात सुंदर जीवन मरेपर्यंत दुर्योधनाचं सुद्धा होतं। दुर्योधनाकडे भोग विलासाची कमी नव्हती, रावणाकडे भोग विलासाची कमी नव्हती, पण दोघं असे भाग्यवान ठरले की त्यांना जीवनही गोड भेटलं आणि मृत्यूकाळी भगवंताच्या समोर मृत्यू प्राप्त झाला म्हणून ते भाग्यवान ठरले। पण काही असे अभागी त्यांना जगणंही गोड भेटत नाही, मरणही गोड भेटत नाही। म्हणून मरण गोड करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात। हे भीष्माचार्यांचा मृत्यू दिसतो, 52 दिवस बाणांची शय्या आणि 52 दिवसापर्यंत भगवंताला प्रार्थना, ही सोपी गोष्ट नाही। आम्ही तर झोपण्याच्या आधी काही विचार करत नाही, पण पंडितजींनी, मी मागे कीर्तनाला आलो होतो संजू भोंच्याकडे, कदम बांडेंच्याकडे, त्या दिवशी मी विचारणा सुद्धा केली होती आपल्या नरेंद्रला की पिताजी का आले नाही, ते म्हणले त्यांची प्रकृती बरी नाही। मला तेव्हा संकेत प्राप्त झाले होते की हे तयारी करतायत। आपण तयारी करत नाही, आपण जातीत उत्तम जातीत जन्माला येतो, पण कृत्य आपलं निष्कृत्य असतं, आपलं कृत्य घृणित असतं। आपलं कृत्य जर घृणित असेल, नुसती जात महत्वाची नाही। म्हणून मला तरी वाटतं कधी कधी दासी पुत्राचा सन्मान भगवान कृष्ण करतात आणि कधी कधी ब्राह्मण द्रोणाचार्यांना दृष्टद्युम्नच्या साठी सांगतात की मारून टाका।
भगवान कृष्णांनी सांगितलं बरं काय काय हे दृष्टद्युम्न या ब्राह्मणाला मार, कारण हा ब्राह्मण जोपर्यंत अधर्माच्या बाजूने उभा आहे तोपर्यंत हा ब्राह्मणाच्या द्वारा दुर्योधन विजय होणार आहे, म्हणून या ब्राह्मणाला मार. पहा तुम्ही, एक ब्राह्मण आणि कोणता वेद? धनुर्वेद. ज्या व्यक्तीच्या जीवनातला विषय आहे, धनुर्वेद ज्यांचं जीवन आहे, त्या ब्राह्मणाला मारण्यासाठी भगवान कृष्ण सांगतायत. आणि एक दासी पुत्र आहे की त्याच्याकडे दरवाजा बंद असताना सुद्धा भगवान कृष्ण म्हणतायत का की दरवाजा उघड, मला जेवण पाहिजे. सारंग केळाकर इकडे जावे दिसतात, ते थोडे थोडे दूरचे जावे दिसतात, दूर दूर बसलेत ना. एक ब्राह्मण असेल प्रल्हादजी बडवे पंढरपूरचे, त्या प्रल्हादजी बडव्यांच्यासाठी भगवान परमात्मा जेवायला जातो. 300 वर्षाचीच गोष्ट आहे, जास्त नाही. किती? 300 पण नाही. एक प्रल्हादजी बडवे ब्राह्मण आहेत, त्यांनी हा मंत्र ऐकला आणि तेव्हापासून या मंत्राला वारकरी जपायला लागले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम. मी का बोलतोय? हा मंत्र भानुदास महाराजांनी गायलेला नाही, हा मंत्र पांडुरंग परमात्मा स्वतः गात होते. कुठे? रात्री 2 वाजेला प्रल्हादजी बडवे अचानक घरातून बाहेर आले. स्वप्न पडलं त्यांना मंदिरात काहीतरी, आणि दरवाजा उघडतायत पण त्याच्या आधी त्यांना मंदिरात आवाज येतोय, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि त्यांनी विचार केला इथं कोण राहून गेलं मध्ये, आणि दरवाजा उघडून पाहतात तर स्वतः पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबा तुकाराम. वारकरी म्हणतात बरं काय, ज्ञानोबा तुकाराम. मला सांगायचं काय, एक ब्राह्मणाचा सन्मान भगवान कृष्ण करतात, पांडुरंग परमात्मा करतात. एक ब्राह्मणाचा विरोध भगवान पांडुरंग परमात्मा करतात. एक दासी पुत्राच्या घरी निमंत्रण नसताना कन्या खातात. मला सांगायचं काय, जातीने विशेष असणं म्हणजेच विशेष नाहीये, चरित्राने विशेष असणं म्हणजेच विशेष आहे. काय? ज्याच्याकडे चरित्राची दिव्यता आहे ना, तो जातीने कोण आहे याला महत्व नाही, पण ज्याच्याकडे चरित्राची दिव्यता जर असेल ना, तो ब्राह्मण असून पुन्हा चरित्राची दिव्यता असेल तर तो भगवंताचा आहे. आणि पंडितजींच्या मध्ये या सर्व गोष्टी होत्या. मी त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे. हे जर खरे लुटारू ब्राह्मण राहिले असताना अशा घरात राहिलेच नसते. पण बा तुम्ही त्यांचं घर आणि त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा कुठेही कीर्तनाला पुढे, मी त्यांना प्रत्येक कीर्तनात बघितलेलं. या कुंभारे गावामध्ये माझ्या आयुष्यात 20 वर्षामध्ये 30 ते 35 कीर्तन केलेले असतील असं मला वाटतं. 30 ते 35. आणि या परिसरामध्ये कमीत कमी 100 कीर्तन झाले असतील. फक्त या 5-7 वर्षापासून मी थोडस लक्ष दिलेलं नाही, पण आता पुन्हा लक्ष दिलेलं आहे. खरं का नाही? पण ते माझ्या स्वार्थासाठी लक्ष दिलं असं तुम्हाला वाटेल. तर उत्तम जीवन जगणं हे केवळ कपड्यांवर आधारित नाही. उत्तम जीवन जगणं हे केवळ पैशांवर आधारित नाहीये. उत्तम जीवन जगणं हे केवळ बुद्धिमत्तेवर आधारित नाहीये. उत्तम जीवन जगणं हे चरित्रावर आधारित आहे. जाऊ द्या, असू द्या. असं कोणी म्हणू नये जनार्दन गोवाना कीर्तन मग कुत्र बी नाही होत. माणसे ते होतात पण कुत्रा बी होतात. बस माणसेच मा नाही होतात ते. समज काही काही गाव माणसे तो शहरात. आणि आज अमावस्या आहे त्यामुळे त्या बी येऊ शकतात. त्या बी त्याच रूपा येऊ शकते. समजते ना तुम्हाला? उत्तम जीवन जगायचं. उत्तम जीवन जगणं बरं का. काही लोकांच्याकडे श्रीमंती असून सुद्धा त्यांना उत्तमत्व प्राप्त होत नाही. काही लोकांच्याकडे झोपडी असून उत्तमत्व प्राप्त होतं, म्हणजे त्यांच्याकडे चरित्राची दिव्यता आहे. मला नैनाथ आजोबा बोलले की महाराज तुम्ही कीर्तनात दोहे गा. म्हटलं दोहे किती गायलेत, पण ज्या माळकरी त्या जर माळकरी राहणार नाही, दुसरा वय ना, तर ते दोहे गायचे काय फायदा. मी बोलतोय ते समजतंय ना. या जे सांगणार आहे ते मला सापडतच नाही. आणि मी यांना बोलून थकलो. मला पंडितजी सुद्धा एकदा बोलले होते, यातले बोला आणि भानगड पडू नका, तुमना गाव मध्ये येत जावा नाही तर निघ जात. म्हणजे त्याचा अनुभव होता.
पण त्यांनी बोलून बोलून थकलेत म्हणून ते घरात बसून घेतलं त्यांनी. मला तो विषय तुमच्या पुढे मांडायचा नाही, पण उत्तम जीवन जगा. कपड्यांचे जीवन तर कोणालाही जगता येतं. महाराज एवढे कपडे घालून सुद्धा लोक सन्माननीय आहेत. केवढे एवढे कपडे घालून सुद्धा लोक सन्माननीय आहेत. न कपडे घालता सुद्धा लोक सन्माननीय आहेत. काही लोक पांढऱ्या कपड्यांमुळे सन्माननीय आहेत, काही लोक भगव्या कपड्यांमुळे सन्माननीय आहेत, काही लोक कपडे नसल्यामुळे सन्माननीय आहेत. पण मला तरी वाटतं या कपड्यापेक्षा, या कपडे असणं नसण्यापेक्षा चरित्राचा कपडा ज्या व्यक्तीकडे असेल ना, तो भगवंताच्यासाठी सुद्धा सन्माननीय आहे. म्हणून हा कपडा ज्याच्याकडे प्राप्त असेल ना, तो उत्तम आहे. आणि तो कपडा जर आपल्या जीवनात असावा असं वाटत असेल तर आपली वाणी मधुर असली पाहिजे, आपली दृष्टी पवित्र असली पाहिजे. आणि ती दृष्टी, वाणी मधुर पवित्र असण्यासाठी अंतकरण शुद्ध असणं. जोपर्यंत अंतकरणाची शुद्धी नाही ना, तोपर्यंत वाणी पवित्र नाही, तोपर्यंत दृष्टी पवित्र नाही. विठाला विठाला विठाला. हम चाहे वही हो जरूरी नहीं, आशाएं कभी पूरी हुई कहे, रे सोच तनिक जीवन घटका, श्वासा जल कितना बीत गया, क्या सोचता रे पागल मनवा, जो बीत गया सो बीत गया, इस झूठे खेल का मूल्य ही क्या, कोई हार गया कोई जीत गया, क्या सोचता रे पागल मनवा, प्रभु प्रेम पीयूष पिया जिसने, परहित हित जन्म लिया जिसने, जीवन है वही जो जन जन के मृद अधरों का गीत बन गया, क्या सोचता रे पागल मन. आपलं जीवन हे बंगल्याने युक्त असण्यापेक्षा प्रत्येकाच्या होटावर आपल्या विशेष शब्द असणं हे जीवन आहे. विठाला विठाला. मी असं कोणाचं जास्त वर्णन करत नाही आणि मला वर्णन करायला जास्त आवडत नाही. मी वास्तविक बोलणार आहे. लंघनाचं कोणाला आहे नाही ना? बरं, कोणी आलं नाही तेच चांगलंय. त्यामुळे त्यांनी कोण लिहू दिलं नाही. सत्तरावा एकदम बोलायला फटकर माणूस. हे आमच्या गाडीत बसलेले कैलास जीबो म्हणले, अहो माणूस कोणी म्हटलं तू बोलायला एकदम फायरिंग आहे. तो माणूस बोलायला मोकळा आहे. हा, जे बोलणार ते बोलणार. मग मला त्या व्यक्तीने सांगितलं, मी वर्णन नाही करत आहे बरं, वास्तविक सांगतो. तुम्ही राग नका मानू, नाराज नका हो. पण मला एक व्यक्ती बोलली की तो भैया बो आहे ना, तो दिलदार पोऱ्या आहे. म्हणजे काय म्हणे, तो भैया जो आहे ना तो दिलदार आहे. तो समोर का वाव करत का नाही, पण तो भैया दिलदार आहे. आपली बायको, आपला परिवार, आपला पोऱ्या, आपला काकाना पोऱ्या जर बोलस होई अहो चांगला आहे तर ते खाऊ घालेले काय. पण जातना नाही, नाताना नाही, गल्लीना नाही, भाऊबंदकीना नाही, तो जर म्हणत होय ते आपलं जीवन चांगलं आहे. ब्राह्मणाचं एकच घर आहे, ब्राह्मणाचं एकच घर आहे. ते सुद्धा गव्हाण्यावरून आलेले ब्राह्मण आहेत. आणि ते ब्राह्मण गेल्यानंतर जर अख्खं गाव त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करत असेल ना, तर हे पंडित ब्राह्मणांचं जगणं आहे. आणि हे जगणं ज्याला जगता आलं त्याला मी म्हणेन उत्तम. विठ्ठला वदनम प्रसाद सदनम सदयम हृदयम सुदामय शब्द करणम परोपकरणमेशाम केशाम तेन बंद्यः. हे ब्राह्मण आहेत. वदनम प्रसाद सदनम सदयम. ज्याचं हृदय शुद्ध आहे, ज्याची वाणी शुद्ध आहे, ज्याचं धन सुद्धा उत्तम व्यवहाराने प्राप्त झालेलं आहे, त्याला ते व्यक्तीचं जीवन म्हणजे उत्तम जीवन. आमच्याकडे आळंदीत असं होतं बरं का, एका काळात जो स्वस्त कपडा आणि साधा कपडा घालायचा त्याला साधू म्हणायचे. आज वर्तमानात असं आहे, जो 5,000 रुपये मीटरचा कपडा घालतो ना त्याला साधू म्हणतात. समजतंय तुम्हाला? आता तुम्ही अत्तरवाले बाबा म्हणून प्रसिद्ध राहणार. गेल्यावर सुद्धा अत्तरवाले बाबा आणि असल्यावर सुद्धा.
समजलं? चरित्राची दिव्यता असणं महत्वाचं. ज्याच्याकडे चरित्राची दिव्यता असेल त्या व्यक्तीला कोणी सन्मान दिला नाही दिला तरी चालेल, पण जगतपिता त्यांचा सन्मान करत असतो. जगतपित्याने आपला सन्मान करावा आणि सन्माननीय लोकांनी आपला सन्मान करावा, असं आपलं जगणं असावं आणि अशी उत्तम यादी जीवनात असणं महत्वाचं. नाहीतर काही लोक चांगल्या घरात जन्माला येऊन त्या घराला बर्बाद केलं, काही लोक चांगल्या गावात जन्माला येऊन त्यांनी गावाला बर्बाद केलं. लक्षात ठेवा, उत्तम व्यक्तीचे 3 लक्षण आहेत. आचारम कुलमाख्याती देशमाख्याती भाषणम. ज्याचा आचार सुंदर असेल तो आचार सुंदर असलेली व्यक्ती त्याच्या कुलाचा परिचय देतो, आणि ज्याची भाषा सुंदर आणि शुद्ध असेल ती भाषा त्याच्या देशाचा परिचय देते. आणि चरित्र त्याच्या पायांवरून लक्षात येतं, चालण्यावरून लक्षात येतं. म्हणजे असं नाही बरं वाकडं तिकडं चाललं नाही. पंगू असतात ते वेगळे, अष्टावक्र तर 8 ठिकाणी वाकडे होते तरी देखील जनक महाराजांचे गुरु ठरलेत. चालणं म्हणजे काय, त्यांच्या पदोपदी त्यांच्या लक्षात येतं की हे कसे वागतायत आणि कसे चालतायत. बरं का बाळा, तू किती आनंदित होतात, तुझी टोपी उलटी घातली गेली. नुसती टोपी उलटी घातली तरी देखील मी तुला इशारा केला की टोपी सुधी कर, पण ज्याचं चरित्रच उलट असेल त्याच्या बाबतीत काय सांग. चरित्र उलट असतं फार वाईट आहे. म्हणून महाराज तुम्ही गरीब राहा चालेल, फाटका कपडा घाला चालेल, पण चरित्र फाटकं ठेवू नका. ज्याच्याकडे चरित्र फाटकं असेल ना त्याच व्यक्तीला तुम्ही किती श्रीमंत म्हणून पहा, पण त्याला सन्मान भेटणार नाही. म्हणून सन्मान जर तुमच्या जीवनात प्राप्त व्हावा असं वाटत असेल आणि समाजाच्याकडून सन्मान प्राप्त व्हावा ही अपेक्षा ठेवू नका. समाज तर नालायकाला सुद्धा सन्मान देतो, समाज तर प्रसिद्ध व्यक्तीला सुद्धा सन्मान देतो. पहा, शाहरुख खान सारखा माणूस देशद्रोही आहे, आमिर खान सारखा माणूस देशद्रोही, जरी तो जलाच्या बाबतीत देशासाठी काम करत असेल तरी बरेचसे लोक आहेत. आज नसरुद्दीन शाह सारखा माणूस तो देशाच्या विरोधात बोलतो, भारताच्या विरोधात बोलतो की आम्ही भारतात असुरक्षित आहोत, तरी देखील ते लोक सन्मानाने आहेत. अशा लोकांचा सन्मान तर कुठेही भेटतो, कारण आमचे कैलासजी भाऊ स्पष्टपणे बोलून गेले, महाराज अन्न मान धन हे प्रारब्धाच्या अधीन. बापरे, एकच दिन मन संगीवनात तरी इतका प्रमाण द्यावा. काय सांगितलं, अन्न मान धन हे प्रारब्धाच्या अधीने, पण मुक्ती आणि चरित्र हे माणसाच्या अधीने. विठला विठला उत्तम चरित्र असणं महत्वाचं आहे बरं का. स्त्रीचं देखणे पण महत्वाचं नाहीये, स्त्रीचं चरित्र महत्वाचं आहे. काय काही बाया सहज बोलून जातात, तिना गयामा 10 तोयानी पोते माय, शब्द काय वापरतात, तिना गयामा 10 तोयानी पोते, हातमा 7 तोयाना बांगड्या आहेत, पण दुसरी सांगतील नाक शेका. काय शब्द बोलता, म्हणजे नाकमा बी नतनी 2 तोयानी रास, तरी तिसरी म्हणतील नाक शेका. तिना तो जो येईल ना बट ते कथा बी येईल शे, म्हणजे दागिन्याला किंमत देत नाही पहिला, शेवटी कुठे किंमत देतात, कशाला किंमत आहे, चरित्राला किंमत आहे. आणि म्हणून इथं चरित्र महत्वाचं आहे. तर उत्तम कोण असा जेव्हा जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला तेव्हा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, माझ्या दृष्टीने उत्तम तो आहे जो देवाशी अनन्य. पहिलं चरण उत्तम त्याया
मंडळीने सुद्धा थोडासा सहभाग घ्यायचा टाळी वाजवताना. हा इतके इमोशनल राहू नका. इकडे गोड बसलेले आहेत पण आज थोडी शटिंग नाही. सर्व एकाच साईडला पाहिजे पण कुंभारे गावात हेच विशेष आहे. जागाच नाही पण तरी जागा सोडतो नाही. 11 एकरनी जागा पडेल तरी बाबू उगीन मरी घ्या त्या पण या जावाला तयार खरे काय उत्तम दयाती याला पहाडी राग माहिती का देत असतो. इथं बरेचसे पेटी मास्तर बसले आणि कमीत कमी 10 गावची मंडळी आली. कारण तापी किनाऱ्यावरचे गाव आहेत, छोटे छोटे गाव आहेत, वजनदार गाव आहेत. गावमा यावानंतरच वजन वाटत. जमीन चांगली, घर चांगली आहेत आणि पुन्हा आपल्या जातीचे लोक आहेत. म्हणजे माळकरी जास्त झालेत. महाराज एक काळ असा होता आता सापडत नाही. आटे बट्टा तताना खावाली जी येत ते तताना बी आता इसने पछतातो. जाऊ दे काय उत्तम त्या उत्तम उत्तम उत म्हणजे ईश्वर, उत्तम म्हणजे अंधकार. ईश्वरापासून दूर असलेला जीव त्याचं नाव सुद्धा उत्तम आहे. आणि उत्तम म्हणजे विशेष जीवन असलेला त्याचं नाव सुद्धा. तर हे उत्तम पंडितजींचं जीवन उत्तम होत म्हणून त्यांच्या संदर्भात मी बोलतोय. उत्तम त्या याती बेटी छोटी तू तू छोटी. पप्पा कसे होते तुझे, पिताजी कसे होते, सुन छान, वागणं कसं होतं तुम्हाला तर काही का असेल ना, तुम्हाला शिस्त दिली असेल, संस्कार दिले असतील. खरे खरे संस्कार देणारा पिता श्रीमंत का संपत्ती खर्च करून पोरांना केवळ शिकवणारा पिता श्रीमंत. संस्कार. तुमच्या पिताश्रींनी बंगला बांधला नाही पण तुम्हा 4 लेकरांना जर संस्कार दिले असतील तर तुम्ही भाग्यवान लेकर आहेत. हेच उत्तम आहे. नाहीतर काही लोकांकडे पैसा आहे पण पोरं चांगले नाहीत. बरं का तात्या, भाग्यवान आहेत तुमले पोऱ्या नाही. नाहीतर आज अशी परिस्थिती, बाप आई गली मान पीएस, पोऱ्या ती गली मान पीएस. कुंभाराला नाही तशी दुसऱ्या गावला सांगणार नाही. कुंभारामा थोडी इथला वायबार आहेत. खरे खरे कुत्रा हसलं का माणूस खरे खरे उत्तम. आणि या ज्या गोपालच्या वयाचे मुलं आहेत या गावाचे, या गोपालच्या वयाचे 99% मुलं आज माळकरीत या गावात. त्यासनी पूर्वनी पिढी नाही ती ते भरोसानीच नाही. पण या ज्या वयाचे लेकर आहेत हे खूप सभ्य आहेत. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना आरोपी करतोय असं नाही. काय वाटतं नरेंद्र, आपल्या ज्या वयाची पिढी ती कशी आहे, पण त्यासना पहिला त्या म्हणतील महाराज आम्ही चांगला होतो म्हणून आमना घर चांगला येत ना. उत्तम मुलगा हा आईच्या चरित्राने येतो आणि मूर्ख मुलगा हा बापाच्या चरित्राने येतो. हे शास्त्र सांगतंय. मातृपुण्येन, पितृपुण्येन, वंशपुण्येन आणि स्वपुण्येन असे 4 प्रकार आलेत. मातृपुण्येन सुशीले काय, पितृपुण्येन पंडित आहे. लक्षात ठेवा. वंशपुण्येन उदार आहे आणि स्वपुण्येन भाग्य आहे. पण उन्मादो मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिद्रता. मातेच्या दोषाने उन्मत्त मुलगा येतो. म्हणून उन्मत्त मुलांचं हे गाव नाहीये, हे चरित्रवान मुलांचं गाव वर्तमानात तरी. आणि इथून पुढे येणारी पिढी सुद्धा अशीच चरित्राची असावी ही प्रभूच्या चरणी प्रार्थना असो. उत्तम. तर इथं भौतिकतेला घेऊन नाहीये, इथं आध्यात्मिकतेला घेऊन ये. देवा शरण. बरं का, आता कीर्तन ऐकायची सवय अशी लोकांना झाली. नाचायला लागणार का तो कीर्तन का
अभंग म्हणा का नका, फक्त गर्दी गोया व्हायला पाहिजे का तांका वेळ ना. आता तर अशी भारी भारी आहे ना, नुसतं तुम्ही काय बी नुसतं अप्सरा आली त्याच्यामुळे आता श्रोते कमी झालेत आणि पाहणारे जास्त झाले. मला एक जण बोलणार या काय बोलणार माहिती का, या सुरे साहेब म्हणे मॅच दक्षात का कीर्तन दक्षात म्हणे. हो म्हणा बाप, काय बोलणार त्या मनावर खूप ओरिजिनल प्रेम करणार आहेत, पण त्या काय मन समोरच बोलणार मॅच दक्षात का कीर्तन दक्षात म्हणे. आते समज आते तमाशा बी दखान असे कोणलेच समजलं नाही. आई मी ऐकी राहीन तू एकला काय दखाल जाणार आहे म्हणे. मला तो समजलं आते कीर्तन दखाना विषय वेगळा भो, ऐकाना विषय कमी वेगळा. हा, कारण त्यामुळे कीर्तनकारीचा भारी सदा लागल्या. तर देवाशी जुळलेला जो असतो त्याला उत्तम म्हटलं. हा, भगवान स्वतः म्हणतात तो मला आवडतो. अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो मला अत्यंत प्रिय आहे जो माझ्याशी जुळलेला आहे आणि माझ्याशी अनन्य आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीचे आणि असा जो आहे तो माझ्यासाठी उत्तम. सुदामा ब्राह्मण गोष्टी पोहे घेऊन त्याच भेटीला गेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म त्याचे चरणी विठोबाचा मी पुन्हा एकदा त्या विषयावर येईल. एक ब्राह्मण त्यांना मारण्यासाठी भगवानच सांगतात द्रोणाचार्यांना, आणि एक ब्राह्मण त्यांचा सन्मान भगवान कृष्ण करतात. तो एकच काळ आहे. एकाच कृष्णाने एका ब्राह्मणाला मारायला सांगितलं आणि त्याच कृष्णाने एका दरिद्री ब्राह्मणाला गड्याशी लावलं. म्हणून भगवंताच्या दृष्टीत श्रीमंत बुद्धिमान हा नाहीये, जो भगवंताशी जुळलेला आहे तो भगवंताला उत्तम वाटतो. म्हणून उत्तम त्या याती. आता याती या शब्दाचा अर्थ जात नाही, याती या शब्दाचा अर्थ मनुष्य. हे मनुष्य उत्तम. आपल्या समाजामध्ये भरपूर विद्वान लोक आहेत, खरे की नाही. तुम्हाला हा त्रास कधीपासून व्हायला लागला? 2-3 वर्ष. पण तुमचं जीवन एकदम सुंदर आहे. ते काही नाही, शरीराच्या गोष्टी आहेत, हे आज नाही तर उद्या जाणार. तुम्हाला तयारी करायची ना, करायला अजून काही नातू बाबांचे नातू ना. विद्वान लोक कमी नाहीत, कीर्तनकारांमध्ये सुद्धा विद्वानांची संख्या कमी नाही, पण उत्तमांची संख्या कमी, देवाशी जुळणाऱ्यांची संख्या कमी. आता हे आमचे वारकरी दर वर्षाला वारीला येतात, या वर्षी सुद्धा आलेले होते. सांगा बरं, वारकऱ्यांमध्ये सुद्धा उत्तम मध्यम कनिष्ठ असतात की नाही? काही काही वारकरी कशासाठी असतात? भाई काय भाजी होती भाऊ, म्हणजे तू आठे पाहुणा पै बनेल होता का खावाला येल होता? अशी भाजी ती आपली दिंडी मा कधीच होईल नाही. अरे खाऊ नको रे, भजन कर. भजनांमध्ये सुद्धा उत्तम मध्यम कनिष्ठ असतात. काही काही भजने असे असतात ना, म्हणजे भजनीचे नाव ठेवू नये, पण नाव ठेवाशिवाय बी चालत नाही. त्या अशा राहतात, त्यातले म्हणता येत नाही, पण त्या माईक देतच नाही.
काही काही भजने आजार आता त्या गावमा त्या बी भजन म्हणतो नाही दुसऱ्याला बी म्हणू देत नाही तुम्ही तका लागल्या आमना गावमा सोडीसनी पटा गावमा चांगला आहे असं मी कधीच म्हणावं नाही आमना गावना भजने इतका उदार आहे आता हे सुंदर पेटी वाजवतात आमचे आणि चांगले उत्कृष्ट शेतकरी शेतीवर 1 कोटीचा बंगला बनवलेला आहे त्यांनी बरं का इतकी सुंदर पेटी वाजवतात इतके सुंदर गायक आहेत पण तरी देखील चला भाऊ दुसराले देऊ पण काही काही अशा हव्याशी एक गावले माईक वाला दखा मी खरंच म्हणता येतच नाही पण देतच नाही आता दशरथ बाप्पा आमचे चांगले भजनी बरेचसे मंडळी ते आपले नाना महाराज हे चांगले पेटी वाजतात सर्व मंडळीत पण लोक म्हणतात ITS दाखलंय उपटायचं असेल त्यांच्यापेक्षा बघा मला हा विषय का मांडायचा आहे दुसऱ्याला मोठा करणारा सर्वात मोठा बनतो ज्याला दुसऱ्याला मोठा करण्याची सवय असते ना तो छोटा मोठा असतो पण ज्याला दुसऱ्याला मोठं पाहण्याची इच्छा नाही ना तो कधीच मोठा बनत नाही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा तोच मोठा आहे आणि व्यवहारिक जीवनामध्ये सुद्धा तोच मोठा आहे आमच्या पंडितजींनी नरेंद्र चांगला गायला लागला ना नरेंद्राला चांगली चाल म्हणता येते ना मग आपण आता घरी बसावं याला उत्तम बाप म्हणावं खरं का नाही काही काही बाप अशा असतात त्यातली अक्कल नाही पण पोरे जर शिकायला लागतात तू म्हणा बाप का मी तू ना बाप शेवटी तो पोऱ्या म्हणे बाई नाही डोकं उतार मराशिवाय शांतीत लागावली असं काय कामाचा बाप पण उत्तम बाप मी म्हणेल राजा दशरथ उत्तम बाप होते लोकांना वाटत असेल पण श्रवण समीप भयसित केशा मन उजरटपण अस उपदेशा कानाच्या जवळ एक पांढरा केस पाहिला आणि विचार केला की मी म्हातारा झालो आता राम युवराज झाले पाहिजे आमचं अख्खं डोकं पांढरं होऊन जात पण आम्ही घरची चाबी देत नाही बँकेतलं पुस्तक देत नाही म्हणजे आम्ही अजून सुद्धा आमचं जीवन उत्तम बनवायला तयार नाही म्हणून देवाशी जुळणारा माणूस कसा असतो देवा शरण अनन्य सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज असा अनन्य विठ्ठला विठ्ठला आनंद जे असतात जे खरे भगवंताचे भक्त असतात ना त्यांचे ठसे दिसतात त्यांचे चिन्ह दिसतात बरं का सुरेश भाऊ काय दिसतात त्यांचे चिन्ह आता तुम्ही कीर्तन दखील राहणार तर दखील काही चिन्ह असतात तुम्ही दारू पिणाऱ्याचे चिन्ह पहा तुम्ही बिगर माळकरीचे चिन्ह पहा तुम्ही माळकऱ्याचे चिन्ह पहा उत्तम माळकरीचे चिन्ह पहा चिन्ह असतात ज्याच्याकडे नुसती गळ्यात माळा असली की तो देखावा वेगळा आणि ज्याच्याकडे माळा असून सुद्धा नम्रता असेल ना तो उच्च कोटीचा माळकरी बरं का भैया भाऊ काही काही माळकरीच राजकारणी असतात आणि काही काही राजकारणीच माळकरी असतात आणि काही काही राजकारणी माळकरी नसतात बोलतो समजतंय ना तुमच्या गळ्यात लय भारी माळा मी सांगू का या शूटिंग मुळे आमचा भैया भाऊ कायमचा माळकरी झाला लक्षात ठेवा आणि ही सुरुवात 2014 मध्ये सुरुवात झाली की नाही 2014 मध्ये आमचा भैया भाऊने सुरुवात केली आणि त्या 2014चं कीर्तन कुठं झालं ते मला माहिती कुठं वरजडीला आणि त्या वरजडीच्या कीर्तनामध्ये मी बाप करी जोडी लेकराची ओढी या अभंगावर कीर्तन केलं होतं आणि त्या कीर्तनात बनायंगे मंदिरवर एक महाराज नाचले होते ते आता लय महाराष्ट्रात नाचायला लागले आठवलं मला विषय मांडायचा नाही मला विषय बाजूला जायचं नाही मागे तापी का हो बापरे बरं बाकी नाचले रागू नका उचल आपले काय नाही आपले मुक्त आणि तयारीशी आपले आज बी येऊन तरी खुश आहेत आपण तुम्ही नका जायच्या तुमच्या अजून नात्रे पंत्रे दगना आहेत काही ठसे असतात काही काही लबाड बायांचे ठसे काही काही लबाड माणसांचे ठसे काही काही खऱ्या लोकांचे ठसे तुम्ही पाल चिन्ह असतात मी लोकांना लगेच ओळखत असतो मला 15 मिनिटं लागतात फक्त माणसं ओळखायला किती मी 15 मिनिटात अख्खा डाटा घेतो गुरुजी 15 मिनिटात मला माणूस समजतो पण मी ना नाटक करत चाल द्या हा अशा बोलू दे त्याचे टर टर कर हा तुमचा आहे कशावरून मी याला ओळखलं हा तुमचा आहे चेहऱ्यावरून तर ओळखलं पण त्याला इकडे बोलवल्याबरोबर तुम्ही खुश झालेत
आणि त्याला इकडे बोलवल्याबरोबर तुमचा बीपी वाढल्यासारखं मला वाटायला लागलं. हाव का काहीतरी बाबा विचारी दुसरं. तसं मी काही विचारणार नाही. चांगले माणसं तुला कशावरून दिसतात आणि वाईट माणसं तुला कशावरून दिसतात? वा वा, तू तर तुझ्या आईचा चेहरा घेऊन आलेला दिसतोय. तुझा चांगला चेहरा आहे. बोलण्यावरून चांगले दिसतात. काही काही बोलायला लय हुशार असतात. काल नेहमी रामायणामध्ये खूप चांगला बोलत होतं. त्याने तर हनुमंतांना सुद्धा प्रभावित केलं होतं. मग बोलायला हुशार असलेले चांगले असतात का बोलणं आणि चालणं चांगलं असतं ते हुशार चांगले असतात? हा, बोले तैसा चाले त्याची. वा वा, याच्यासारखं काय कमी वयात सुद्धा याला पण येतं. हा कोणाचा नातू आहे? प्रभाकरांचा नातू आहे का पंडितजींचा? वा 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 वा, तू आजोबांच्या संस्कारांनी वाढलाय. खरंच आजोबांचे संस्कार. तुम्ही पण आमच्या जातीचे आहेत ना? नुसते ब्राह्मण नाहीत ना, वारकरी पण येतो. वा वा वा. त्याच म्हणून जवाई जमेमी म्हणे इज्जत राहू द्या हो बाबा. सुंदर व्यक्ती दिसतात. कोणतं गाव आपलं? वा वा वा, चांगलं गाव आहे. आमच्या जातीचं गाव आहे ते. म्हणजे मोठी परंपरा असलेलं गाव. चिमणा, तू मला उत्तर दिलं. ज्याचं बोलणं चांगलं असतं तो उत्तम. पण काहींचे ठसे आहेत. आता अमरचे ठसे आहेत. हे आता आमचे लवगाव का वसमाना? लवगाव, बरोबर. हिरालाल, हा हिरालाल ना, हिरा, बरोबर. तो एक तथा एक हिरा बटेल एक हिरा आहे, बरोबर. खरे काय तुला बाप कथा बटेल तेच मला काय उन्हात. हा त्यात का मॅच दगता मैग्यात काय माहिती. मला काहीच समजत नाही आणि मॅच देखील राहिला बरंच होता. तर माझा विषय काय, एकदम जवळची लोक. आता हिरालाल बोलता हा मुलगा, हा माडकऱ्याचा मुलगा, असा माझा गैरसमज आहे. हा माडकऱ्याचा मुलगा नाही, हा माडकरी, त्याचा बाप माडकरी नाही, असा माझा गैरसमज. तात्याना डिकरा आहे. मग तात्याना डिकरा मला माहिती ना, तात्याना दाखला भाऊ माडकरी अशी. आणि म्हणा असा म्हणा गैरसमज आहे. मी थोडा विनोद करतोय असं नाही, वास्तविक बोलतोय. सारंगखेडेकर, ब्राह्मण देवता. ठसे काय असतात? आता पुडी खाणाऱ्याचे ठसे, दारू पिणाऱ्याचे ठसे. तुम्ही एकदा का अशी गावमा लगीन वरात येऊ, त्याबरोबर पेणारा एकमेकना ठसावं एक तस. आणि त्या माडकरी विचार होतच नाही, त्या बरोबर त्यानेच विचारतील. तो त्याची जात ना सापडी, त्यातले त्या ठसे लक्षात येतात. कारण तो डोलत, तो चालत, आणि त्या बी गावमाना बी आणि बाहेरना बी एकमेकले बरोबर जगता. आपला दा खास रे, आपला दा खास काय द्या, हे काय त्याचे ठसे. तो त्यालाच विचारी ज्याने परफेक्ट सांगता येईल. आता तुम्ही चहा विकायची, आता सोडलं असेल मला वाटतं, कारण दोन्ही पोरे फौजी वेगात म्हणून सोडलं. पण तुम्हालाही ते समजायचं कोणती बाईले कोणती पुडी आवडत, खरं का नाही? बरोबर. आणि तुम्ही ते घर देखील बरोबर जायचं. हक्का उनी बरं मी बोलतोय ते समजतंय का? एक ठसे, काही काही नालायकांचे ठसे, काही काही चांगल्या लोकांचे ठसे, काही काही पिणाऱ्यांचे ठसे, काही काही बुद्धिमानांचे ठसे. माणस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले, पूर्वजन्मीचे ठसे. लक्षात ठेवा, ठसे दिसतातच. माणसाला ओळखण्यासाठी त्याचे ठसे. म्हणून काय ठसे? बुद्धिमान लोकांचे ठसे वेगळे, नालायक लोकांचे ठसे वेगळे, मूर्ख लोकांचे ठसे वेगळे, आणि ब्रह्मप्राप्ती असलेले जे, ज्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे, जे अशांचे जे ठसे, ते ठसे त्यांच्या भूमिकेत दिसतात, ते ठसे त्यांच्या बोलण्यात दिसतात. म्हणून तिसरं चरण